नमस्कार मित्रांनो. आता सध्या गोल्डमध्ये मारबुजी कॅन्डल तयार झालेली आहे आणि मारबुजी कॅन्डलनुसार आपण एक ट्रेड पंच करणार आहोत. ते आता ट्रेड आपण हा वीक तुटल्याबरोबर ट्रेड पंच करणार आहोत आणि हे टार्गेट आपलं हिट होणार आहे, म्हणजे 2400चं टार्गेट हिट होणार आहे मित्रांनो. पाहू मारबुजी कॅन्डल कन्फर्म ट्रेड देते की नाही. हा वीक तुटल्याबरोबर आपण सेलिंग साईडला बसणार आहोत. यस मित्रांनो, आता मी सेल करत आहे आणि आपलं टार्गेट हे राहणार आहे मित्रांनो. यस मित्रांनो, मारबुजी कॅन्डल आपण टार्गेट यस मित्रांनो, टार्गेट पहिलं आपलं हे टार्गेट राहणार आहे इथलं. तर मित्रांनो पाहूया आपलं टार्गेट हिट होतं का नाही. मारबुजी कॅन्डल तयार झाल्यानंतर आणि रिप्लेसमेंट ही दिली होती. मी वारंवार सांगत असतो, रिप्लेसमेंट दिल्याशिवाय आपल्या ट्रेडची ऑर्डर पंच करायची नाही आहे मित्रांनो. भाऊ आपण ट्रेड आपला सक्सेसफुल होतो का नाही. माझं टार्गेट लावून घेतो मित्रांनो. टीपी आपण मारबुजी कॅन्डलवर सेलची एंट्री पंच केली मित्रांनो. आपलं टार्गेट हिट होतं का नाही पाहूया मित्रांनो. आणि आपला टॉप लॉस हा राहणार आहे मित्रांनो. हा इथं आपला टॉप लॉस राहणार मित्रांनो या लेवलला. पाहू मित्रांनो आपलं टार्गेट हिट होतं का नाही. ग्रेट मित्रांनो, ह्याच कॅन्डलमध्ये टार्गेट हिट होण्याची चान्सेस आहे आपल्यासाठी. आणि मारबुजी कॅन्डल म्हणजे रिव्हर्सल ट्रेड असं दाखवत असतो, पण ज्यावेळेस मारबुजी कॅन्डल तयार होते त्याच्या 50% पस्तूर रिप्लेसमेंट देते की नाही हे आपल्याला पाहायचं असतं. आणि ज्यावेळेस 50% रिप्लेसमेंट दिल्यानंतर आपल्याला सेलची एंट्री पंच करायची असते मित्रांनो. यस मित्रांनो, पाहू आपलं टार्गेट हिट होतं का नाही. यस, मारबुजी कॅन्डलवर टार्गेट हिट होतं का नाही. माझा टॉप लॉस ही लावतो मित्रांनो. इथं माझा टॉप लॉस लावतो मित्रांनो मी. एखाद्या वेळेस टॉप लॉस हिट होतो का नाही पाहू मित्रांनो आपण. यस मित्रांनो, या कॅन्डलमध्ये शक्यतो आपलं टार्गेट हिट होणार आहे मित्रांनो. मारबुजी कॅन्डलनुसार आपण ट्रेड पंच केला होता. कंटिन्यू बाईंगमध्ये ट्रेड असतानाही मारबुजी कॅन्डल तयार झाली म्हणून आपण ट्रेड पंच केला होता. आणि त्याच्या पाठीमागचं कारण तुम्ही म्हणला असताना सर तुम्ही म्हणत होता की कंटिन्यू ट्रेडिंग बाईंगमध्ये ट्रेड पंच करायचं नाही. परंतु इथं ही मारबुजी कॅन्डल तयार झाली होती आणि ही मारबुजी कॅन्डलच्या 50% रिप्लेसमेंट दिल्यानंतर आपण हा वीक तुटल्यानंतर सेलची ऑर्डर पंच केली होती मित्रांनो. बघू मित्रांनो आपलं टार्गेट हिट होतं नाही आणि 100% टार्गेट हिट होण्याच्या चान्सेसमध्ये आहे मित्रांनो. यस मित्रांनो, मारबुजी कॅन्डलचा कन्फर्म जोपर्यंत रिप्लेसमेंट देत नाही कॅन्डल तोपर्यंत शक्यतो ट्रेड रिव्हर्सल होत असतो मित्रांनो. आपल्या टार्गेटपर्यंत आलं मित्रांनो. यस मित्रांनो, थोडा वेट आणि वॉच करायचा आपल्याला. मित्रांनो मारबुजी कॅन्डल एखाद्या वेळेस फेक देऊ शकते, परंतु ज्यावेळेस रिप्लेसमेंट दिल्यानंतर ॲक्च्युली मार्केट रिव्हर्सल ट्रेंड असा झाल्यामुळे असं कन्फर्म दाखवत असतो मित्रांनो. तर आपल्याला कन्फर्म सेल किंवा कन्फर्म बाईंग साईडला केव्हा बसायचं, सेल साईडला केव्हा बसायचं, आपण ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत मित्रांनो. मित्रांनो पाहूया आपलं टार्गेट हिट होतं का नाही मित्रांनो. यस मित्रांनो, वेट आणि वॉच करायचं आहे. शक्यतो ट्रेंड लाईन पकडण्याच्या ह्याच्यामध्ये आहे मित्रांनो. तुम्ही ट्रेंड लाईन लावलेली, ट्रेंड लाईनमध्ये मार्केटचा रेशिओ दिसतो आहे, परंतु टार्गेट हिट 100% होणार आहे मित्रांनो आपलं. वेट आणि वॉच करायचं आहे.
मारबुजी कॅनलवर आपण ट्रेड कसा पण चेक करणार आहोत ते या आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे मित्रांनो आपण. शेवटचे 2 मिनटं बाकी आहे. 35 मिनटं म्हणजे कॅन्डल तयार संपण्यासाठी आणि शेवटच्या 2 मिनटामध्ये कॅन्डल काहीही करू शकते मित्रांनो. बघितलं तर छोटीशी ट्रेन लाईन ही बसती इथून मित्रांनो. हा बघा, इथून ट्रेन लाईन बसली. ट्रेन लाईनचं सपोर्ट धरला नाही मित्रांनो. आणि वेट आणि वॉच करू मित्रांनो आपण, आपलं टार्गेट हिट होतं का नाही. मारबुजी कॅन्डलनुसार आपण ट्रेड पंच केला होता मित्रांनो. मी तुम्हाला इथे ट्रेन लाईन लावून दाखवली. ह्यांनी ट्रेन लाईनला थोडा सपोर्ट धरला होता पण कन्फर्म सपोर्ट धरला नव्हता. यस मित्रांनो, आपल्या टार्गेट जवळजवळ मोमेंटम येत आहे. आणि ज्या लोकांनी तर टॉप लॉस लावला असेल ह्याच्याजवळ आसपास, ह्या बाईंग साईडचे टॉप लॉस उडवण्यासाठी ही कॅन्डल येऊ शकते मित्रांनो. पण थोडा वेट आणि वॉच करायचं आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला सांगत असतो वारंवार की आपल्या टार्गेटजवळ जो मोमेंटम आले आणि शेवटचा काही सेकंद राहिले तर आपल्या मोमेंटम एक्झिट करायची आहे. यस मित्रांनो, मारबुजी कॅन्डलनुसार आपण ट्रेड पंच केला होता. आणि पाहू मारबुजी कॅन्डलनुसार ट्रेड सक्सेसफुल होतो का नाही. मारबुजी कॅन्डल म्हणजे काय असते मित्रांनो, रिव्हर्सल ट्रेड असं म्हटलं जातं मित्रांनो. रिव्हर्सल ट्रेड असं म्हटलं जातं मित्रांनो. म्हणजे कंटिन्यू बाईंगमध्ये रिव्हर्सल ट्रेड हा झाला म्हणून असे संकेत मार्केट मारबुजी कॅन्डल आपल्याला देत असते मित्रांनो. मग आपण ह्या संकेतनुसार मारबुजी कॅन्डलनुसार आपण ट्रेड पंच केला होता मित्रांनो. बघू मित्रांनो आपला टार्गेट हिट होतं का नाही. इथं ट्रेन लाईनला सपोर्ट धरला आहे यांनी, परंतु टार्गेट ट्रेन लाईनला सपोर्ट धरला होता मित्रांनो. पण आणि ज्यावेळेस मारबुजी कॅन्डल कन्फर्म होते आणि त्याच्या 50% रिट्रेसमेंट देते ना, त्यावेळेस मोठी सेलिंग येण्याची संकेत असतात मित्रांनो. मोठी सेलिंग येण्याची संकेत असतात. एखाद्या मारबुजी कॅन्डल होते, परंतु ज्यावेळेस मारबुजी कॅन्डल तयार झाल्यानंतर त्या कॅन्डल रिप्लेसमेंट नाही दिली तर वरल्या साईडला गेली तर मार्केट अनेक जास्त पद्धतीने मोमेंटम देत असतो. आणि इथं काय झालं मित्रांनो, इथं ही छोटीशी मारबुजी कॅन्डल तयार झाली 5 मिनटामध्ये. आणि या दुसऱ्या कॅन्डलनी ह्या 50% इकडे बघा, ह्या 50% रिप्लेसमेंट दिली होती. म्हणून आपण ह्या कॅन्डलचा वीक तुटल्यानंतर आपण इथं सेलची ऑर्डर पंच केली होती मित्रांनो. पाहू मित्रांनो आपलं टार्गेट हिट होतं का नाही. इथंही पण मारबुजी कॅन्डलचा प्रमाणे बुलिश साईडला मारबुजी कॅन्डल तयार होऊन वर निघण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ह्या कॅन्डलनी ज्यावेळेस ही मारबुजी कॅन्डल तयार झाली, बेरीज मारबुजी कॅन्डल तयार झाली, ज्यावेळी दुसरी कॅन्डल बेरीज मारबुजी कॅन्डलच्या 50% रिप्लेसमेंट देऊन मार्केट खाली आलेलं आहे मित्रांनो. यस मित्रांनो, वेट आणि वॉच करायचा नाही का आपल्याला. व्हिडिओ काय आपला जास्त मोठा होणार नाही याची मला खात्री आहे. यस मित्रांनो, आपलं टार्गेट हिट होतं का नाही आपण पाहू. हे केव्हा टॉप लॉस जातो का हे पाहू आपण. यस मित्रांनो, वेट आणि वॉच करायचं आपल्याला. शक्यतो मार्केट रिव्हर्सल झालेलं आहे. आता इथे एखाद्या पॅटर्न म्हणला तर शक्यतो या कॅन्डलनी रिप्लेसमेंट दिली नव्हती, याचा अर्थ मार्केट बाईंग साईडला जाऊ शकत नाही मित्रांनो. काही लोक हे ट्रेन लाईननुसार बाय साईडला बसले असतील. जे लोक ह्या ट्रेन लाईननुसार, मी तुम्हाला ही ट्रेन लाईन लावून दाखवली, यानुसार बाय साईडला बसले असेल ते त्यांच्या थिरीनुसार बाईंग साईडला बसले असतील. ॲक्च्युली त्यांचा ट्रेन लाईननुसार त्यांचा ट्रेड आता आहेच, परंतु या मारबुजी कॅन्डलनुसार मार्केट
रिव्हर्सल आपल्याला दाखवला आहे मित्रांनो. एखाद्या वेळेस ही कॅन्डल फेक असू शकते मित्रांनो, आणि शक्यतो ट्रेंड लाईन तोडण्याच्या मार्गावर बी आहे मित्रांनो. मारबुजी कॅन्डल खूप खतरनाक असते मित्रांनो. ज्यावेळेस मारबुजी कॅन्डलच्या 50% पैसे रिप्लेसमेंट देऊन विक तुटला तर मार्केट डाऊन साईडला जाण्याची खूप मोठे संकेत असतात. किंवा बाईंग साईडलाही एखादी ज्यावेळेस सेलिंग साईडला कॅन्डल तयार झाली बुल मारबुजी कॅन्डल, तर बुलिश मारबुजी कॅन्डल तयार झाली तर मार्केट इथून रिव्हर्सल होण्याची संकेत आपल्याला मार्केट म्हणजे कॅन्डल दाखवत असते. हा आपल्याला कॅन्डलचा अभ्यास ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करतात ना त्यावेळेस खूप ॲक्च्युली मार्बुजी कॅन्डल काय करते, इम्युलपिंग पॅटर्न काय करतो, मॉर्निंग स्टार पॅटर्न काय करतो, स्प्रिंग टॉप काय करतो, ह्या प्रत्येक कॅन्डलचा अभ्यास असणं आपल्याला खूप गरजेचं आहे मित्रांनो. इथं हातोडा बनवत आहे. मी ह्याला ज्यावेळेस उलटा हातोडा असं मी ह्याला नाव दिलेलं आहे मित्रांनो. यस मित्रांनो, ट्रेन लाईन तोडण्याच्या मार्गावर नाही, आणि शेवटचा 1 मिनिट राहिला ह्या कॅन्डलला. यस मित्रांनो, मोठा व्हिडिओ करत नाही मी मित्रांनो, थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे मला. 1 मिनिटावर जातो मित्रांनो. आणि यस मित्रांनो, थोडा 1 मिनिटावर कन्फ्युजन दाखवत आहे मित्रांनो आपल्याला, परंतु 5 मिनिटावर आणि थोडं वेट आणि वॉच करायचं मित्रांनो. आणि ज्यावेळेस ते मार्केट त्यावेळेस आपण एक्झिट होणार आहेत. मारबुजी कॅन्डल म्हणजे रिव्हर्सल ट्रेड ही दाखवण्याचे संकेत आहे, आणि कंटिन्यू रिव्हर्सल ट्रेड आहे हो. खूप मोठी एखादी कॅन्डल मारू शकते. शक्यतो ह्या कॅन्डलने रिप्लेसमेंट दिली नाही, ह्या लेवलला रिप्लेसमेंट दिली असती तर मार्केट बुश होण्याची संकेत होते, परंतु ही कॅन्डल ह्या कॅन्डलच्या वर जाणार नाही. ही कॅन्डल ही मारबुजीप्रमाणे दाखवत आहे, पण आपल्याला वेट आणि वॉच करायचं आहे मित्रांनो. यस मित्रांनो, आपलं टार्गेट हिट होतं का नाही हे पाहू आपण मित्रांनो. हा विक तुटला तर आपल्या टॉप लॉस हिट होणार आहे मित्रांनो, पण शक्यतो तसं होणार नाही मित्रांनो. आता विक तुटला आहे मित्रांनो 5 मिनिटांनी, तरी आपल्या वेट आणि वॉच करायचा. एखाद्या ह्या लेवलला पण ह्या बॉडीच्या लेवलला जाण्याची शक्यता किंवा ह्या लेवलला जाण्याची शक्यता आहे. वेट आणि वॉच. या कंटिन्यू बाईंगमध्ये आपल्याला मारबुजी कॅन्डलनी रिव्हर्सल ट्रेड दाखवला होता, म्हणून आपण सेलची ऑर्डर पंच केली होती मित्रांनो. यस मित्रांनो, आपलं टार्गेट मारबुजी कॅन्डलचं ज्यावेळेस तयार होते ना त्यावेळेस ही पहिलं टार्गेट मारबुजी कॅन्डलचं हे टार्गेट असतं, तरी पण आपण टार्गेट ह्याच्यावर लावलं होतं. पाहू मित्रांनो कॅन्डल काय करते काय नाही. मित्रांनो, ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये इंट्राडे किंवा काही गोष्ट करत असताना बारीक बारीक गोष्टीचा खूप अभ्यास करणं खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो. बुलिश कॅन्डल, बेरिश कॅन्डल, इम्युलपिंग पॅटर्न, या बारीक बारीक गोष्टीचा खूप अभ्यास करणं आपल्यासाठी गरजेचं आहे मित्रांनो. पाहू आपण आपलं टार्गेट हिट होतं का नाही. आपण 15 मिनटं वेट आणि वॉच केलेलं आहे, आणि माझा खूप मोठा व्हिडिओ होऊन देणार नाही मित्रांनो मी. यस मित्रांनो, माझा असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापाशी अपडेट घेऊन येत आहे मित्रांनो मी. कारण की लाईव्ह मार्केटमध्ये नेमकं होतं काय, कशा पद्धतीने मार्केट चालतं आहे, कशा पद्धतीने मार्केट डाऊन साईड करतं, कोणत्या ठिकाणी टॉप लॉस हिट करतं, ह्या सर्व गोष्टी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकणार आहोत.
नवीन नवीन व्हिडिओमध्ये शिकणार आहे आणि मॅगडेव कसं काम करायचं, ट्रेन लाईनवर काम कोणत्या पद्धतीने करायचं आणि मोही मारो कोणत्या पद्धतीने काम करायचं, 1 एसचा ट्रेड बघून 5 मिनटं एंट्री कशी घ्यायची, 30 मिनटाचा ट्रेड बघून 5 मिनटं एंट्री कशी पंच करायची. बरं कोणता टाईम फ्रेम परफेक्ट पॉझिटिव्ह किंवा बेरीज असल्यास मग कोणत्या 5 मिनटावर कशा पद्धतीने आपल्या बाईंग सेलिंगसाठी बसायचं, ह्या गोष्टी आपण बघणार आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. कारण की लाईव्ह ट्रेडमध्ये तुम्हाला परफेक्ट ट्रेड कसा घ्यायचा हे कुणी सांगत नाही. पाठीमागचे ॲनालिसिस सांगू शकतात, पण कंटिन्यू लाईव्ह ट्रेडमध्ये ट्रेड कसा पंच करायचा, ॲक्च्युली कोणत्या पॅटर्नवर कसा पॅटर्न काम करतो हे पाहत होतो मित्रांनो. आपण सध्या आजच्या व्हिडिओमध्ये का पाहत होतो, मारबुजी कॅन्डलनुसार आपण सेलची एंट्री कशी पंच करणार आहोत. येस मित्रांनो, आता जवळजवळ आपले 15 मिनटं 20 मिनटापर्यंत ट्रेड चालला आहे मित्रांनो. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आपला ट्रेड कन्फर्म टार्गेट हिट होऊ शकते मित्रांनो. हिट आणि वॉच करायचं आहे. चांगल्या पद्धतीने आज मारबुजी कॅन्डलनी आपल्याला ट्रेड दिला आहे. यस मित्रांनो, आणि खूप मोठी कॅन्डल. यस मित्रांनो, टार्गेट हिट झालं आपलं. ग्रेट मित्रांनो, आणि टार्गेट हिट करून मार्केट वर जाण्याची संकेत दाखवतो आपल्याला. पण कंटिन्यू मारबुजी कॅन्डलनी सेल दिला. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जे तुम्हाला अवघड गोष्टी वाटत असेल ते सांगा आणि त्याच्यावर मी सोल्युशन काढण्याचा मी प्रयत्न करेन. इथं हातचा व्हिडिओ स्टॉप करतो. त्याला सर्च कोण करणार, ह्याला कोण सर करतो, लाईव्ह शेअर मार कोणी करताय हे मासं करत सर्च करून नाही होत. बघतो ना.